बातमी आहे पुढारी न्यूजने केलेल्या रियालिटी चेकची। लोकल प्रवासामध्ये मुंबईकरांना सातत्याने मरण यातना भोगाव्या लागतात आणि लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून त्यांना प्रवास का करावा लागतोय। ऑफिस गाठण्यासाठी लोकलमधून त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय आणि लोकलमध्ये असलेल्या प्रचंड गर्दीमुळे प्रवासी रुळांवर पडतायत। मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचा पुढारी न्यूजने रियालिटी चेक केलेला आहे। काल झालेल्या मुंब्रा रेल्वे घटनेमध्ये एकूण 13 जण रेल्वेतून खाली पडून जखमी झाले आणि त्यातल्या 4 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, तर इतरांवर उपचार सुरू आहेत। कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या फास्ट लोकलचे प्रवासी मुंब्रा रेल्वे स्थानकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलला घासले आणि त्यामुळे दुर्दैवाने ही घटना घडली आहे। मात्र ही घटना का घडली, रेल्वे प्रवाशांना लोकलच्या दारावर उभं राहून जीवघेणा प्रवास का करावा लागतोय, याचाच आढावा आपण आज घेणार आहोत। आणि याच संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, काल जो अपघात झाला त्यानंतर आज रेल्वे स्थानकांवर काय परिस्थिती आहे, सुरक्षा रक्षक तैनात आहेत का, आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे, जे हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच काल जर आपण पाहिलं तर मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये काल एकूण 13 जण कर्जत लोकलमधनं खाली पडून मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये पडले। त्याच्यामध्ये 13 जण जखमी आहेत, तर 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण मृत्यूचं कारण जे सांगितलं जातंय की रेल्वे प्रवासी दारावरती लटकून जीवघेणा प्रवास करतात। मात्र या रेल्वे प्रवाशांना ती वेळ काय येते, जीवघेणा प्रवास ते का करतात, याचं दृश्य आपण दिवा रेल्वे स्थानकातनं दाखवतोय। सकाळचे 8 वाजलेले आहेत। हे सर्व चाकरमानी आहेत जे दिव्यातनं मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघालेले आहेत। वेळेत कामावरती पोहोचायचंय त्यांना, त्यासाठी या ठिकाणी गर्दी करावी लागतात। कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणावरून ज्या काही लोकल येतात त्या पूर्णपणे भरलेल्या असतात। त्यामुळे दिवा रेल्वे स्थानकातले प्रवासी असतील, मुंब्र्यातले असतील किंवा कळव्यातले रेल्वे स्थानकातले रेल्वे प्रवासी असतील, त्यांना रेल्वेत चढायला जमत नाही। त्यामुळे त्यांना नाईलाजाने दारावर लटकून प्रवास करावा लागतो आणि हाच प्रवास त्यांचा जीवघेणा ठरतो। आता आपण पाहतो तर ही गर्दी जी या ठिकाणी झालेली आहे, नेमकं रेल्वे प्रवासी या ठिकाणी जमलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। जो काही अपघात काल घडला त्याच्यामध्ये कारण सांगितलं जाते की रेल्वे प्रवासी लटकून प्रवास करतात। का लटकून प्रवास करावा लागतो? नाही, आमचं असं म्हणणं आहे की बाबा दिवा रेल्वे स्टेशनला एवढे जर का लोकसंख्या असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी एक तर ट्रेनची सुविधा जास्त प्रमाणात ट्रेन वाढवला पाहिजे, अन्यथा गर्दीसाठी इथे ज्या काय फास्ट ट्रेन आहेत त्या पण इथे त्यांनी थांबवल्या पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे वगैरे, म्हणजे जेणेकरून गर्दी कमी होईल आणि आम्हाला सुरक्षितपणे चढता येईल वगैरे, असं मला म्हणायचं आहे। रेल्वेचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष देखील भगत सर आहेत। सर, नेमकं काय कारण आहे? कारण जर कल्याण, कसारा किंवा डोंबिवलीवरनं जी लोकल येते त्यावेळेला दिव्यातल्या रेल्वे प्रवाशांना रेल्वेत बसायला जागा मिळत नाही, त्यामुळे लटकून प्रवास करावा लागतो असं प्रत्येक प्रवाशांचं म्हणणं। अनेकदा आपण मागणी केलेली आहे, आंदोलनं केलेली, नेमकं कारण काय? नाही, तुम्ही आता बघत असाल की दिवा स्थानकात काय भयान परिस्थिती आहे। म्हणजे आमचे दिवेकर रेल्वे प्रवासी हे असेच गुराढोरांसारखेच चढून या ट्रेनमध्ये जातात, लटकून जातात। आणि काली पाहिलं तर आमच्या एक दिवेकर रेल्वे प्रवाशाचा मुंब्रा स्थानकात झालेल्या अपघातात मृत्यू झाला। दिवेकरांच्या नशिबी हीच सर्व आहे असं आम्हाला वाटतंय, कारण दिवेकरांनी बऱ्याच वेळा मागणी केली, आमच्या वर्षानुवर्ष मागणी आहे की दिव्यावरून सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा CST लोकल सुरू करावी, जेणेकरून आम्हाला या ट्रेनमध्ये व्यवस्थित बसता येईल आणि आमचे जे सुरू असलेली अपघातांची मालिका आहे ती कुठेतरी संपेल। आम्ही बराच पत्रव्यवहार मध्य रेल्वेशी केलेला आहे, परंतु अजूनपर्यंत रेल्वेकडनं असं सकारात्मक काही आलेलं नाहीये। आपण पाहतोय की एक मुंबईला जाणारी लोकल जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। त्या लोकलची जर आपण अवस्था बघाल तर ही AC लोकल आहे। या AC लोकलमध्ये आता दिव्यातल्या नागरिकांना जेवढी क्षमता आहे तेवढे हे सगळे सामान्य नागरिक आहेत, त्यामुळे ते AC लोकलने प्रवास करू शकत नाहीयेत। जे लोकलने प्रवास करू शकतात तेवढेच प्रवासी चढतील, मात्र जी पुढची येणारी जी लोकल आहे त्याची वाट या सर्व दिव्यातल्या प्रवाशांना करावं लागेल। AC लोकलची जर अवस्था पाहिली तर कालच प्रशासनाने डिक्लेअर केलेलं आहे, सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की दरवाजे असलेली लोकल जे आहेत ते आणणार आहे। आता ही जर समोरची परिस्थिती बघितली तर ही लोकल देखील भरलेली आहे, त्याच्यात देखील घुसण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे जर दरवाजे लावलेली AC लोकल जरी केली तरी त्याच्यामध्ये घुटमळत जाण्याचा प्रवास जो आहे तो प्रवाशांना करावा लागणार आहे। ही अशी अवस्था सकाळची सर्व रेल्वे प्रवाशांची असते। आता जर पुढची लोकल येण्यासाठी पुन्हा 10 ते 15 मिनिटं ह्या सर्व लोकलच्या प्रवाशांना वाट बघावी लागणार आहे आणि ह्याची पुढची जी लोकल आहे
ती जेव्हा ह्या ठिकाणी येईल ती देखील पूर्ण क्षमतेच्या वर भरलेली ही पूर्ण लोकल जी आहे ती असणार आहे. त्यामुळे ह्या सर्व रेल्वेच्या प्रवाशांना निश्चित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी जीवघेणा प्रवास जो आहे तो करावा लागणार आहे. या सर्व महिला आहेत, सकाळी आपल्या कामासाठी या सर्व महिला निघालेल्या आहेत. घरातनं सकाळी 7 वाजता 8च्या दरम्यान या सर्व मुंबईच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. मात्र या महिलांना देखील डब्यामध्ये घुसण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागते. कालचा जर आपण अपघात घडला तर हा मोठा अपघात आहे. मात्र आता ही दिव्यातली रेल्वे स्थानकातली तुम्ही गर्दी पाहताय. कुठल्याही प्रकारचा सुरक्षा रक्षक, कुठलाही पोलीस जो गर्दी नियंत्रणात आणेल अशा प्रकारची कुठली सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी नाहीये. आता जी ही गर्दी पाहता ही पुढच्या काही वेळानंतर या गर्दीपेक्षाही अधिक गर्दी जी आहे ती या दिवा रेल्वे स्थानकामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या ज्या मुंबईच्या दिशेने येतात त्या मुंबईला जाण्यासाठी हे सर्व रेल्वे प्रवासी आहेत. ही दिव्याची स्थिती आहे. दिव्यानंतर पुढचं रेल्वे स्थानक जे आहे ते मुंब्रा. अशीच परिस्थिती मुंब्रा रेल्वे स्थानकात असेल, अशीच परिस्थिती कळवा रेल्वे स्थानकात असेल आणि ह्याच सर्व दिवा, मुंब्रा आणि कळव्यातल्या प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. आता ही जी माझ्या विरुद्ध दिशेची ही लोकल तुम्ही पाहताय ही कल्याण डोंबिवलीला जाणारी ही लोकल आहे. मात्र हे जे प्रवासी चढतात हे कल्याण डोंबिवलीला जाणारे नाहीयेत, तर हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. मात्र ह्यांचा प्रवास असा असेल की हे पहिला जाणार डोंबिवलीला. डोंबिवलीला का तर त्यांना डोंबिवलीवरनं लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळते. हे मुंबईला जाणार, डोंबिवलीला जाणार, डोंबिवलीवरनं लोकलमध्ये बसणार आणि डोंबिवलीवरनं पुन्हा उलटा प्रवास ते मुंबईच्या दिशेने करणार. अशी परिस्थिती या सर्व दिव्यातल्या रेल्वे प्रवाशांची आहे. दादा काय सांगाल, कुठे चाललात? दादा मी ह्याला चाललो, सायनला चाललो. रोजचा प्रवास आहे? हो रोजचा आहे माझा. काय वाटतं अशी एवढी गर्दी, चढायला जागा मिळत नाही भेटत. आम्ही डोंबिवली रिटर्न मारतो आणि ते खोबरा होतो. काय डोंबिवलीला जाण्याचं कारण काय? कारण तिथून चढा भेटतच नाही ना आम्हाला. हमेशाच आहे. किती अशी माणसं पडतं वरे हमेशा. दररोज असा उलटा प्रवास करावा लागतो. रोजचा आम्हाला खूप त्रास आहे आम्हाला. काय वाटतं, अनेक वर्ष दिवा स्टेशनला झाली, गर्दी वाढते, लोकसंख्या वाढते, काय नेमकं प्रशासनाने केलं पाहिजे? दादा एक गाडीतून सोडा पाहिजे याला पाहिजे. एक गाडीतून सोडा पाहिजे 5 नंबर साठने. किती पब्लिकला तसं आराम भेटेल. तो ऑफिस रिटर्न मारणार नाही कोण माणूस. चला पाहिजे एक गाडी सोडली तर माणूस पब्लिक लेडीजला पण खूप त्रास आहे. अशी फॅमिली म्हातारे माणसं तर कोण सोडूच शकत नाही. असे खूपच माणसात त्रास होतो माणसाला की 5 नंबर गाडी सोडली तर माणसांना जाय भेटतो. आपलं कोण माणूस रिटर्न मारू शकणार नाही. आता ते गाडी गेली तर रिटर्न जातात, सगळे रिटर्न मारतात ऑफिस. आता बघा ही पुन्हा एक लोकल आली आहे जी मुंबईच्या दिशेने येणारी ही लोकल आहे. आता ह्या लोकल मधली गर्दी पहा, जी कल्याण डोंबिवली वरनं आलेली ही लोकल आहे. जी लोकल आलेली आहे ती क्षमतापेक्षा अधिक भरलेली गाडी आहे. आता हे दिव्यातले प्रवासी आहेत. ही आहे दिव्यातल्या रेल्वे प्रवाशांची परिस्थिती. क्षमता नाहीये, पूर्णपणे भरलेली ही लोकल आहे, तरी त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न जे आहेत हे सर्व रेल्वे प्रवासी करतात. का तर त्यांना सर्व हे चाकरमानी आहेत, त्यांना वेळेत पोहोचायचंय. त्यांना चढण्याचा प्रयत्न केला. काय परिस्थिती आहे? एकदम खराब परिस्थिती आहे. इथून ट्रेन सुटली पाहिजे. इथून ट्रेन सुटली पाहिजे. रोज असा लटकून प्रवास करावा लागतो. रोजचा आहे. किती वेळा लोकल सुटते? 3-4 ट्रेन सोडणार. रोज अर्धा तास किती वेळा लोकल सुटते तुमची? 10 ट्रेन सुटणार तेव्हा एखादी पकडायला भेटते. ही नेहमीची परिस्थिती आहे. काय मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासन म्हणून तर ही परिस्थिती आहे. प्रशासन काहीच करत नाही ना. त्यांना आता ही लोकल सुटलेली आहे आणि ही दरवाजावरची ही गर्दी आहे. जागा मिळत नाहीये, त्यामुळे हा जीवघेणा प्रवास या सर्व रेल्वे प्रवाशांना करावा लागतोय. अनेक वर्षापासून दिवा, मुंब्रा, कळवा रेल्वे प्रवाशांची मागणी आहे की दिव्यातनं एक सीएसटी कडे जाणारे म्हणजे मुंबईकडे जाणारी एक लोकल सोडावी. मात्र रेल्वे प्रशासन या सर्व रेल्वे प्रवाशांकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतंय. त्यामुळे असा जीवघेणा प्रवास या सर्व रेल्वे प्रवाशांना करावा लागतोय आणि याचाच परिणाम जो आहे तो काल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. असे अनेक रेल्वे प्रवासी आहेत. जसं जशी वेळ वाढते तसे तसे चकरमानी जे आहेत ते या सर्व रेल्वे स्थानकावरती आलेले पाहायला मिळतात. कहाँ जा रहे हो? दादर जा रहा हूँ. रोज डेली प्रवास करते हो? हाँ रोज करते. क्या परिस्थिति रहती है? परिस्थिति सेम टू सेम है. आप जो देख रहे हो वही है साहब. दूसरा कुछ है क्या नहीं. तकलीफ होता है? अब तकलीफ तो होते, जाना तो है मुझे. रोज लटक के प्रवास करना पड़ता है? मैं रिटर्न करता हूँ. कोपर जाता हूँ. कोपर स्टेशन से रिटर्न आता हूँ. कितने साल से ऐसा रिटर्न प्रवास करो, मतलब दीवा से कोपर, कोपर से फिर वहाँ पे?
2 साल हो गए मुझे। 2 साल से रिटर्न प्रवास करतो. हे रेल्वे प्रवासी आहेत. गेल्या 2 वर्षापासून निखिल. ते दिवा रेल्वे स्थानकातनं रेल्वे पकडतात, उलट्या दिशेने जातात कोपरला आणि कोपरवरनं पुन्हा मुंबईच्या दिशेने जाणारी जी लोकल आहे ती पकडतात. त्याचं कारण म्हणजे दिव्या रेल्वे स्थानकामध्ये जी लोकल येते, जी लांब पल्ल्यावरनं येते, कसारा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणावरनं जी लोकल येते ती या लोकांना पकडायला मिळत नाही, त्यात जागा मिळत नाही. त्यामुळे उलटा प्रवास जो आहे तो या सर्व रेल्वे प्रवाशांना करावा लागतात. आपण ही पूर्ण दिवा रेल्वे स्थानकातली प्रवाशांची अवस्था पाहिली, व्यथा मांडली आणि जी गर्दी आहे, लोकलच्या प्रवाशांना दारात उभं राहून प्रवास का करावा लागतो, का त्यांच्यावरती ही वेळ येते, हा दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. दिवा रेल्वे स्टेशनवरून हा रियालिटी चेक आपण घेतला. निकेश, आपण पाहिलं तर हे मुंबईकरांचं स्पिरिट नाहीये, तर त्यांचा तो नाईलाज आहे. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे काल इतका मोठा अपघात घडून सुद्धा आज एकही सुरक्षा रक्षक तिथे तैनात नाहीये. ही फारच गंभीर बाब आहे. आणि ज्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक प्रवाशाची मागणी आहे की आणखी एक लोकल हवी आहे, जेणेकरून जी फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा वाढावी, जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा. धन्यवाद निकेश सगळ्या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.